नमस्कार. डीसी मशीनच्या जगात ना काही शोध असे आहेत ज्यांनी अक्षरशः सगळं काही बदलून टाकलं. आज आपण अशाच एका खरं तर खूप कल्पक शोधाबद्दल बोलणार आहोत, इंटरपोल्स. हे दिसायला लहानसे घटक पण मोठ्या डीसी मशीनचं काम कसं पूर्णपणे बदलून टाकतात, चला ते पाहूया. विचार करा, हा एक केवढा मोठा इंजिनिअरिंगचा पेच होता. म्हणजे कल्पना करून बघा, हजारो अँपेअरचा करंट एका क्षणात एका दिशेने जातोय आणि पुढच्याच क्षणी अगदी उलट्या दिशेने. आणि हे सगळं कधी तर एका मिनिटात हजारो वेळा होतंय. मग प्रश्न हा आहे की हे सगळं कोणत्याही विनाशकारी स्पार्कशिवाय सुरक्षितपणे कसं काय शक्य होतं? बरं, या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला आधी त्यामागची जी मूळ समस्या आहे ना, तिच्या मुळाशी जावं लागेल. आणि ती समस्या होती स्पार्किंगची. चला तर मग ही कम्युटेशनची प्रक्रिया नेमकी काय आहे ते थोडं बारकाईने समजून घेऊया. बघा, डीसी मशीनमध्ये जेव्हा आर्मेचर फिरत असतं तेव्हा प्रत्येक कॉईलमधून जाणाऱ्या करंटची दिशा सतत उलटावी लागते. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ही जी दिशा बदलण्याची प्रक्रिया आहे ना, ती एका विशिष्ट ठिकाणी घडते, ज्याला आपण मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस म्हणतो. पण गंमत बघा, ह्याच अत्यंत वेगवान बदलामुळे एका खलनायकाचा जन्म होतो आणि त्याचं नाव आहे रिॲक्टन्स व्होल्टेज. होता काय की जेव्हा कॉईलमधल्या करंटची दिशा इतक्या वेगाने बदलते तेव्हा ती कॉईल स्वतःच एक असा व्होल्टेज तयार करते जो या बदलालाच विरोध करायला लागतो. हाच आहे आपल्या या गोष्टीतला खरा विलन, रिॲक्टन्स व्होल्टेज. आता विचार करा, या रिॲक्टन्स व्होल्टेजला जर वेळीच नियंत्रणात आणलं नाही ना, तर त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात. सुरुवातीला एक छोटीशी ठिणगी, पण ती फक्त ब्रश आणि कम्युटेटरला जाळत नाही, तर ती हळूहळू वाढत जाते आणि अखेरीस संपूर्ण मशीनला शॉर्ट सर्किट करून कायमचं निकामी करू शकते. म्हणजे धोका खूपच मोठा होता. मग एवढ्या गंभीर समस्येवर उपाय काय होता? इथेच आपल्या या इंजिनिअरिंगच्या कथेत एंट्री होते आपल्या हिरोची, इंटरपोल. चला तर मग बघूया हा हिरो त्या विलनचा सामना नेमका कसा करतो. या उपायामागे खूपच सुंदर तत्व आहे. त्याला म्हणतात EMF कम्युटेशन. याची मूळ कल्पना एकदम सोपी आहे. बघा, जर रिॲक्टन्स व्होल्टेज बदलाला विरोध करतोय, बरोबर, मग आपण काय करायचं? आपण मुद्दाम एक असा व्होल्टेज तयार करायचा जो त्या रिॲक्टन्स व्होल्टेजलाच विरोध करेल. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण एक रिव्हर्सिंग EMF तयार करतो जो त्या रिॲक्टन्स व्होल्टेजच्या अगदी समान पण विरुद्ध असतो. याचा परिणाम, एक व्होल्टेज दुसऱ्या व्होल्टेजला पूर्णपणे कॅन्सल करून टाकतो. प्रॉब्लेम सॉल्व्ह. आणि हे अचूक काम कोण करतं? तर तोच आपला इंटरपोल. याला कंपोल असंही एक नाव आहे. हे काय असतात तर मुख्य पोल्सच्या मधल्या जागेत बसवलेले छोटे छोटे पोल्स. पण यांची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची रचना. ते म्हणजे हे आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडलेले असतात. आणि त्यामुळे काय होतं तर आर्मेचरचा पूर्णच्या पूर्ण करंट यांच्यामधून वाहतो. इंटरपोलची प्रत्येक गोष्ट त्याच्या कामाला मदत करते. बघा, हे योकला जोडलेले छोटे पोल्स असतात जे मुख्य पोल्सच्या मध्ये बसवतात. त्यांच्यावर जाड तांब्याच्या तारेचे थोडेसेच वेढे गुंडाळलेले असतात. पण या सगळ्यामागचं खरं रहस्य, खरी जादू आहे त्यांच्या सिरीज कनेक्शनमध्ये. ते आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडलेले आहेत ना, म्हणूनच ते इतके प्रभावी ठरतात. आता आपण येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. हे एक साधंसं दिसणारं उपकरण एकाच वेळी दोन अत्यंत महत्त्वाची कामं कसं काय करतं, हे खरंच पाहण्यासारखं आहे. तर इंटरपोलचं काम दुहेरी आहे. पहिलं काम रिॲक्टन्स व्होल्टेजला निष्प्रभ करणं आणि दुसरं क्रॉस मॅग्नेटायझेशनला निष्प्रभ करणं. म्हणजे बघा, एका दगडात दोन पक्षी, एकाच उपायाने दोन मोठ्या समस्यांवर मात. आणि हेच तर इंजिनिअरिंगचं खरं सौंदर्य आहे. बघा, इंटरपोल कसा जोडलाय आर्मेचरसोबत सिरीजमध्ये. त्यामुळे तो जो रिव्हर्सिंग EMF तयार करतो तो नेहमी आर्मेचर करंटच्या प्रमाणात असतो. आणि गंमत म्हणजे तो जो आपला विलन आहे रिॲक्टन्स व्होल्टेज, तो सुद्धा आर्मेचर करंटच्याच प्रमाणात असतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की मशीनवर लोड कितीही वाढू दे किंवा कमी होऊ दे, हे दोन्ही व्होल्टेज जणू काही एकमेकांना आपोआप आणि अगदी अचूकपणे कॅन्सल करतात. म्हणजे हा एक पूर्णपणे ऑटोमॅटिक सेल्फ ॲडजस्टिंग उपाय आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. इंटरपोल आणखी एक खूप महत्त्वाचं काम करतो. आर्मेचर करंटमुळे काय होतं की जे मुख्य चुंबकीय क्षेत्र असतं ना, ते थोडं विस्कळीत होतं. याला म्हणतात क्रॉस मॅग्नेटायझेशन. तर इंटरपोलचं स्वतःचं जे चुंबकीय क्षेत्र आहे ते या क्रॉस मॅग्नेटायझेशनला थेट विरोध करून त्यालाही निष्प्रभ करतं. आणि याचा फायदा काय, तर मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस जागेवरून हलत नाही, तो स्थिर राहतो, जे चांगल्या कम्युटेशनसाठी खूप गरजेचं आहे. तर मग ह्या एका सुंदर आणि सोप्या उपायामुळे डीसी मशीनच्या डिझाईनमध्ये आणि त्याच्या कार्यक्षमतेमध्ये अक्षरशः क्रांती घडली. चला बघूया ती कशी.
इंटरपोल्समुळे जे परिणाम झाले ते खरंच खूप मोठे होते. सगळ्यात महत्त्वाचं, स्पार्क शिवाय कम्युटेशन शक्य झालं. याचा अर्थ आता लोड बदलल्यावर ब्रशेस सतत पुढे मागे हलवायची गरजच उरली नाही. मशीनची स्पार्किंगची जी मर्यादा होती ती आता थेट हीटिंगच्या मर्यादेपर्यंत पोचली. आणि यामुळे काय झालं तर आता मशीन्स जास्त लहान, जास्त स्वस्थ आणि तरीही जास्त शक्तिशाली बनवता येऊ लागल्या. म्हणजे थोडक्यात काय तर कमी खर्चात जास्त काम. आकडेवारी बघितली ना तर याचं महत्त्व आणखी स्पष्ट होईल. इंटरपोल्समुळे मशीनवर 20 ते 30% म्हणजे बऱ्यापैकी ओव्हरलोड असतानासुद्धा स्पार्कविरहित कम्युटेशन मिळवणं शक्य झालं. आणि त्या काळात ही एक प्रचंड मोठी कामगिरी होती, हे लक्षात घ्या. म्हणूनच बघा, इंटरपोल हे फक्त एक मशीनचा भाग नाही, तर ते एका सुंदर आणि कल्पक डिझाईनचं एक उत्तम उदाहरण आहे. ते आपल्याला काय शिकवतं? तर हेच की कधीकधी अत्यंत क्लिष्ट वाटणाऱ्या समस्यांची उत्तरं आपल्या डोळ्यांसमोरच आश्चर्यकारकपणे सोप्या रचनेत दडलेली असू शकतात. मग जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, आपल्या आजूबाजूला असे आणखी कोणते साधे सोपे घटक आहेत जे अशाच मोठ्या अभियांत्रिकी समस्या अगदी सहजपणे सोडवतात?